आज केली गुरुवारची देवपूजा केलेली आहे. बघू शकता तुम्ही. उशीर झाला खरं तर आज देवपूजेसाठी खूप. ए बाबा इकडे ये. आपण आरती करूया. या गुरूंची. तो घंटा वाजव. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्दे नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव सभाय अभियंतरी तो एक दत्त, आभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरला असे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता. जय देव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री गुरुदेव दत्त. आता प्रार्थना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु सद्गुरुवे नमः. आता ह्याचा मी अर्थ सांगते. ब्रह्मदेव विष्णू व महेश्वर हे गुरुदेव आहेत. श्री सद्गुरु प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. अशा श्री सद्गुरूंना मी नमन करतो. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्य दील लक्षम, एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तो नमामि. जे सदा ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात, प्रत्येकाला श्रेष्ठतम सुख देतात, स्वतः निव्वळ ज्ञानाचीच मूर्ती असून सर्व प्रकारच्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, जे गगनासमान विशाल व्यापक व अलिप्त ते तत्त्वम असे, म्हणजेच ते परब्रह्म तूच आहेस. या तत्वाने निर्देशित आहेस, जे अखंड निरंतर एकमेव पूर्णपणे निर्मळ पवित्र व अचल आहे. सर्व भूतमात्रांमध्ये साक्षी स्वरूप आहे, जे सर्व भावांपासून अलिप्त आहेत, तसेच जे सत्व रज तमो गुणांच्या पलीकडे आहेत. अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. काषाय वस्त्र करदंडधारिणीं कमंडलू पद्माकरेण शंखम चक्र गदाभूषित भूषाणाढ्य श्रीपादराज शरणं प्रपद्ये. याचा अर्थ आहे, ज्याने भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, ज्यांनी एका हातात दंड धारण केलेले आहे, ज्याच्या इतर हातांमध्ये कमंडलू कमळ व शंख धारण केलेले आहेत, तसेच चक्र व गदाभूषणांनी त्यांचे हात सुशोभित केलेले आहेत. अशा श्रीपादराजांच्या चरणी मी शरण जातो. ध्यानमूल सद्गुरो मूर्ती, पूजामूल सद्गुरो पद्मम, मंत्रमूल सद्गुरो वाक्य, मोक्षमूल सद्गुरो कृपा. या ध्यानाचे मूळ म्हणजे आधार सद्गुरु मूर्ती आहे. पूजेचे मूळ सद्गुरूचे चरण आहेत. मंत्राचे मूळ सद्गुरूचे वाक्य आहे. तसेच मोक्षाचे मूळ ही सद्गुरूची कृपा होय. हे झाले संस्कृत श्लोकांचा. काही संस्कृत श्लोकांचा मराठी भावार्थ झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा.